श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 चे भविष्य पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार प्रिय मित्रांनो, तुम्ही कुंभ राशीचे आहात, म्हणजेच जगाच्या लाटांवर न चालणारे, स्वतःच्या लाटांवर चालणारे, थोडं वेगळं, थोडं अद्भुत असं व्यक्तिमत्व घेऊन आलेले लोक। तुमचं मन म्हणजे कल्पनाशक्तीचा महासागर आहे। जे इतरांना दिसत नाही ते तुम्हाला आतून स्पष्ट जाणवतं। 2025 हे तिसरं त्रैमासिक ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर तुमच्यासाठी फक्त वेळेचे महिने नाहीत, तर आत्मप्रबोधन, नवी दिशा आणि आयुष्याच्या नव्या वळणांसाठी तयार राहण्याचा काळ आहे। या काळात ग्रहांच्या हालचाली तुम्हाला आतून साथ घालणार आहेत। काही ठिकाणी थांबायला, काही ठिकाणी स्वतःला बदलायला आणि काही ठिकाणी स्वतःच्या उन्नतीसाठी पुढे जायला भाग पाडणार आहेत। शनी महाराज तुमच्यावर दृष्टी ठेवून आहेत। ते तुम्हाला संपूर्ण बनवण्यासाठी थोडी परीक्षा घेणार, पण लक्षात ठेवा, जे कठीण वाटत आहे तेच आपल्याला मोठं बनवतं। गुरुची कृपा आणि बुधाचं बौद्धिक सामर्थ्य तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेतले तर प्रत्येक संकट एक संधी बनेल। या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात नात्यांमध्ये थोडं गोंधळ पण प्रेमाने सोडवता येईल। करिअरमध्ये संघर्ष पण तोडगाही। आरोग्यात सावधता पण उपचारही, आणि अध्यात्मात खूप मोठा प्रकाश दिसू शकतो। ही वेळ आहे स्वतःच्या आत डोकावण्याची। कधी वेळ येते की आपल्याला दुसऱ्यांनी नाही तर आपल्याच अंतःकरणाने वाट दाखवायची असते। हाच तो काळ आहे कुंभ राशीच्या मित्रांनो। या भविष्यातून तुमचं मन उलगडेल, काळजी दूर होईल आणि एक नवी उमेद मिळेल, कारण हे भविष्य फक्त ग्रहांचं नाही तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचं दर्शन आहे। आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं ऑगस्ट 2025 राशी भविष्य। आता या लोकांची ग्रहस्थिती कशी असणार आहे ते आपण सर्वात आधी समजून घेऊया। शनी कुंभ राशीत वक्री असून तो आत्ममंथनाला प्रवृत्त करतोय। शुक्र सिंह राशीत, म्हणून नातेसंबंधांमध्ये चमक दिसतेय। मंगळ पंचम स्थानात आहे, त्यामुळे बुद्धिमत्ता आणि आक्रमकता दोन्ही वाढणार आहे। आता या लोकांचं आरोग्य ऑगस्ट महिन्यात कशा प्रकारचं असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आरोग्यामध्ये थोडा ताण, थोडी विश्रांतीची गरज आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट महिन्यात थोडासा थकवा जाणवू शकतो। दिवसभरात काय चाललंय याचा गोंधळ तुमच्या मनात राहील। झोप नीट लागणार नाही, विचार खूप येतील आणि त्यामुळे शरीरही थकलेलं वाटेल। पण घाबरायचं कारण नाही, हा काळ तुम्हाला थांबून स्वतःकडे बघायला सांगतोय। दिवसाची सुरुवात 5 मिनिटं ध्यान करून करा। संध्याकाळी शांततामय संगीत ऐका आणि शक्य असेल तेव्हा योगा किंवा हलका व्यायाम जरूर करा। हे सगळं तुमच्या मनाला आणि शरीराला हळूहळू सावरायला मदत करेल। आता आपण पाहूया कुंभ राशीच्या लोकांचं ऑगस्ट महिन्यातलं करिअर आणि अभ्यास कसा असणार आहे। करिअर आणि अभ्यास, मन लागणारं काम शोधा। यामध्ये मन लागणारं काम शोधायला लागणार आहे। ऑगस्टमध्ये तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे। त्या सुरुवातीला थोड्या कठीण वाटतील, पण त्या तुमचं नेतृत्व फुलवण्यासाठी आलेल्या असतील। काही कामं तुम्हाला कंटाळवाणी वाटू शकतात, तिथेच तुमचं निरीक्षण सुरू होईल। मन न लागणाऱ्या गोष्टींबाबत प्रामाणिक राहा आणि योग्य बदलाची सुरुवात करा। विद्यार्थ्यांनो, अभ्यासात थोडा गोंधळ जाणवेल, एकाग्रता कमी होईल, पण रोज थोडा वेळ शांत चित्ताने अभ्यास केलात तर यश नक्की मिळेल। आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं ऑगस्ट महिन्यातले नातेसंबंध कसे असणार आहेत। जुनं नातं पुन्हा उगवणार आहे। या महिन्यात काही जुनी मैत्री परत जुळेल। जी माणसं कधी काळी तुमच्या आयुष्यात होती ती परत संपर्कात येतील।
जोडीदाराशी संवाद फार महत्त्वाचा ठरेल. मनातली सगळी गोष्ट बोलून टाका, कारण गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रेमात थोडीशी अस्वस्थता वाटू शकते, पण एकमेकांना थोडा वेळ समजून घेणं आणि समर्पण दिलं तर नातं अधिक गडद होईल. पुढे आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांची ऑगस्ट महिन्यातली आर्थिक स्थिती. पैसा येतो, पण नियोजन हवं. म्हणजेच कुंभ राशीच्या मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात खर्च वाढणार हे नक्की आहे. कारण घरगुती कारणाने, कधी प्रवासामुळे तर कधी आरोग्यावर. एखादी गोष्ट अचानक आली आणि खर्च झाला असं घडू शकतं. पण त्याचवेळी अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. म्हणजे काय तर कदाचित तुम्ही तिथे काही महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असेल, तिथून फायदा मिळेल, किंवा एखाद्या जुन्या मित्राने, नातेवाईकाने किंवा कंपनीकडून एखादं थांबलेलं भाडं, पेमेंट, बोनस हातात येणार आहे. आता या काळात काय करायचं तर अनावश्यक खर्च टाळायचा आहे. कुठे पैसे लावायचे ते नीट विचार करून ठरवा. छोट्या छोट्या बचतीकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याचं मोठं रूप पुढे फायद्याचं ठरू शकतं. लक्षात ठेवा, पैसा म्हणजे फक्त संपत्ती नव्हे, तो एक ऊर्जा आहे, जो नीट वापरला तर वाढतो आणि फुकट घालवला तर कमी होतो. आता आपण कुंभ राशीच्या लोकांचं आध्यात्मिक स्वरूप पाहणार आहोत. मनाला स्थैर्य देणारा उपाय, त्याचबरोबर उपायही पाहणार आहोत. या महिन्यात तुमचं मन थोडंसं अस्वस्थ विचारांनी भरलेलं वाटेल. अशा वेळी अध्यात्म तुमच्यासाठी औषधासारखं काम करेल. दररोज एखादा मंत्र जपा, जो तुमच्या मनात शांतता निर्माण करेल. उदाहरणार्थ, ओम शं शनेश्चराय नमः हा मंत्र शनीसाठी अत्यंत प्रभावी आहे. 10 वेळा जरी दररोज म्हटला तरी तो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी करेल. शनिवारी शनी महाराजांना तेल अर्पण करा. म्हणजे काय करायचं तर काळ्या तिळाचं तेल एका लहान पत्रात घ्यायचंय. त्यात काळे तीळ टाका आणि ते मंदिरात किंवा झाडाजवळील पिंडीवर अर्पण करा. हे करताना मनात एक सकारात्मक संकल्प करा की मी माझं आयुष्य सुधारतो किंवा सुधारते आहे आणि मनशांती मिळवतो आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं सप्टेंबर महिन्याचं भविष्य. आता या महिन्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांची ग्रहस्थिती कशी असणार आहे ते आपण सर्वात आधी जाणून घेऊया. बुध कन्या राशीत असून निर्णय क्षमता वाढवतो. गुरु नवम स्थानातून शुभदृष्टी टाकतोय, त्यामुळे भाग्याच्या दारात बदल दिसेल. आता सप्टेंबर महिन्यातलं कुंभ राशीच्या लोकांचं आरोग्य कशा प्रकारचे असणार आहे ते आपण जाणून घेऊया. आरोग्य म्हणजे थोडं लक्ष दिलं तर शरीर हसतं. सप्टेंबर महिन्यात तुमचं पचनतंत्र थोडं नाजूक होऊ शकतं. एरवी तुम्ही झाले जाऊ दे म्हणत खाण्यावर फार विचार करत नाही, पण या महिन्यात पोट सांगेल माझ्याकडे लक्ष दे. त्यामुळे शक्यतो साखर, तळलेलं आणि तेलकट अन्न टाळा. पोट हलकं ठेवा. लिंबू पाणी, फळं, उकडलेलं अन्न अशा गोष्टींचा आधार घ्या. प्राणायामाचा रोज सराव केला तर पोट, मन आणि मेंदू तिघही तुमच्यावर खुश राहतील. थोडक्यात स्वतःला थोडा वेळ देणं ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आता कुंभ राशीच्या लोकांचं सप्टेंबर महिन्यातलं करिअर आणि व्यवसाय कसा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या महिन्यात वाढीचा टप्पा सुरू होतोय. सप्टेंबर हा तुमच्यासाठी करिअरमध्ये पुढची पायरी चढण्याचा महिना ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. जो कोणी स्वतःचा नवीन व्यवसाय चालवतोय त्यांच्यासाठी नवीन क्लायंट, नवीन योजना आणि आर्थिक वाढ होण्याचे संकेत आहेत. नवीन स्टार्टअपचा विचार करत असाल तर वेळ खूपच योग्य आहे. लक्षात ठेवा, तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं भाग्य आहे. ग्रह तुमच्या पाठीशी आहेत, फक्त पुढाकार घेण्याची गरज आहे. म्हणजे तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं भाग्य ठरवणार आहे. म्हणजे निर्णय हे तुम्हाला आत्मविश्वासाने घ्यायला लागणार आहेत. तिसरं आहे नातेसंबंध. सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीच्या लोकांचे नातेसंबंध कसे असणार आहेत ते आपण जाणून घेऊया.
नातेसंबंध क्षमा करा, संवाद साधा, प्रेम जपा. या महिन्यात तुम्हाला घरच्यांशी संवाद साधण्याची गरज भासेल. एखादी गोष्ट जरा उगाळून धरली तर ती आता विसरण्याची वेळ आली आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद न वाढवता प्रेमाने बोलून सोडवा. विवाहयोग व्यक्तींना काही चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. फक्त मन खुलं ठेवा. कधी वेळ असतो माफ करण्याचा, पुढे जाण्याचा आणि यंदाचा सप्टेंबर तोच काळ आहे. नातं जपा, शब्दांपेक्षा भावना मोठी असते. आता आपण पाहूया कुंभ राशीच्या लोकांची सप्टेंबर महिन्याची आर्थिक स्थिती. पैसा गुंतवा, लाभ तुमचा होईल. सप्टेंबरमध्ये आर्थिक बाबतीत खूप चांगले संकेत आहेत. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर शेअर, म्युच्युअल फंड, सोने किंवा मालमत्ता यासाठी अतिशय उत्तम योग्य वेळ आहे. बँकेशी संबंधित लोन, FD किंवा क्रेडिट स्कोअर सारख्या कामांमध्ये यश मिळेल. जमीन किंवा मालमत्ता खरेदी विक्रीतून अचानक फायदा होऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा, पैसा येतो जातो पण शहाणपण टिकतं. म्हणून नीट विचार करून योग्य सल्ल्याने निर्णय घेणं गरजेचं ठरणार आहे. आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं सप्टेंबर महिन्यातील अध्यात्म कसं असणार आहे. घरातलं पुण्य साठवा, मनातलं समाधान मिळवा. या महिन्यात वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हीच खरी शक्ती आहे. आई वडील, आजी आजोबा किंवा गुरु यांचं आशीर्वाद रूपी प्रेम घेणं म्हणजे आयुष्याच्या अडथळ्यांवर विजय मिळवणं. आता उपाय कोणते असणार आहेत या लोकांना ते आपण पाहूया. दान धर्म करा, गरजूंना मदत करा, जेवण, कपडे किंवा काही वेळ, काहीही याचा आध्यात्मिक फायदा होईल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 ते 10 मिनिटं ओम नमः शिवाय चा जप केला तर मन थोडं शांत, स्थिर आणि सकारात्मक राहील. याचं गुपित काय आहे माहिती आहे? जेव्हा मन स्थिर राहतं तेव्हा यश आपोआप जवळ येतं. आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं ऑक्टोबर महिन्यातलं राशी भविष्य. थोडं गोड, थंड, विचारवंत वाणी. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला आत्मचिंतनाच्या धारेवर चालावं लागेल. कारण सूर्य, केतू यांच्या युतीमुळे निर्णयांमध्ये द्विधा येऊ शकते. सर्वात आधी आपण पाहूया कुंभ राशीच्या लोकांचं ऑक्टोबर महिन्यातलं आरोग्य कसं असणार आहे. मनाचं आरोग्य पाळा, शरीर आपोआप साथ देईल. ऑक्टोबर महिन्यात जुने आजार पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे. जसे की हाडांशी, सांध्याशी किंवा थकव्याशी संबंधित त्रास. म्हणूनच दिवसाची सुरुवात हलक्या फुलक्या स्ट्रेचिंगने किंवा चालण्याने करा. झोप, आहार आणि आराम या 3 गोष्टींना नवीन शिस्त द्या. काही वेळ आपल्यासाठी राखून ठेवा. कुणाशीही न बोलता फक्त स्वतःशी राहण्यासाठी. तुमचं शरीर थकलंय पण मनही खूप गोंधळलेलं आहे. ते तुम्हाला थांब म्हणतंय. स्वतःला सांभाळा कारण तुम्हीच तुमचं सर्वात मोठं भांडार आहात. आता आपण पाहूया कुंभ राशीच्या लोकांचं ऑक्टोबर महिन्यातील करिअर आणि शिक्षण. एक नवीन दार उघडणार आहे. ऑक्टोबरमध्ये करिअरच्या दृष्टीने थोडीशी धावपळ होईल. काहींना परदेशाशी संबंधित कामं मिळू शकतात. दूरगामी योजना सुरू होतील. ज्या व्यक्ती नवीन नोकरी, बदल किंवा शिफ्टिंगचा विचार करत आहे त्यांच्यासाठी बोलणी सुरू होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा महिना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा आहे. गोंधळ सोडून विषयांशी मैत्री करा, यश मिळेल. ही वेळ आहे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकायची. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना चांगला जाणार आहे. परंतु त्यांनी अभ्यासावर लक्ष नीट केंद्रित केलं पाहिजे. गोंधळ सोडून दिला पाहिजे तर त्यांना यश हे नक्कीच मिळणार आहे. आता आपण पाहूया ऑक्टोबर महिन्यातलं कुंभ राशीच्या लोकांचं नातं कसं असणार आहे. थोडा वेळ, थोडा संवाद आणि प्रेम वाढतं. या महिन्यात तुमच्या मनात काही जुन्या गोष्टींचं ओझं राहिलं असेल
त्या माफ करा. जोडीदाराशी संवाद ठेवा. मनातलं सगळं मनापासून बोलून टाका. मैत्रीत नात्यात गैरसमज नको. मोकळेपणा हवा. प्रेम संबंधात असाल तर थोडा संयम ठेवा. अचानक भावनिक चढ उतार येऊ शकतो, पण प्रेम टिकवायचं असेल तर समजून घ्या. नाते जपण्यासाठी महागडं गिफ्ट नको. वेळ, प्रेम आणि आदर पुरेसा असतो. पुढे आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांची ऑक्टोबर महिन्यातली आर्थिक स्थिती. विचारपूर्वक निर्णय घ्या. नफा तुमचाच असेल. ऑक्टोबरमध्ये काही मोठ्या आर्थिक निर्णयांची वेळ येईल. गुंतवणूक, घर खरेदी किंवा लोन संबंधित बोलणी होऊ शकतात. पैशाची गरज भासल्यास योग्य मार्ग मिळेल. फक्त घाईत निर्णय नको. निर्णय हा घाई न करता विचार करून घेतला पाहिजे. डोकं शांत ठेवूनच घेतला पाहिजे. काहींना जुनी मालमत्ता विकण्याचा लाभ येईल. बँक व्यवहारांत यश मिळेल. पैसा येतो जातो, पण निर्णय हे भविष्य घडवतात. म्हणूनच प्लॅनिंग करा, सल्ला घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका. पुढे आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं ऑक्टोबर महिन्यातील अध्यात्म कसं असणार आहे. नवरात्र आणि दसरा तुमचं अंतर्मन जागं करणारं पर्व. या महिन्यात नवरात्र आणि विजयादशमी आहे, म्हणजेच ऊर्जा, शौर्य आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्याची वेळ. देवीची उपासना, दुर्गा सप्तशतीचं पठण किंवा फक्त जय अंबे म्हणणं याने घरात चैतन्य निर्माण होईल. ओम नमः शिवाय किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विष्चे या मंत्राचा जप तुम्हाला मानसिक बळ देईल. या काळात शक्यतो दान धर्म, गरजूंना मदत आणि आशीर्वाद घेणं यावर भर द्या. काही वेळ स्वतःसाठीही ठेवा, कारण खरी शक्ती तुमच्याच आत आहे. हे 3 महिने म्हणजे तुम्हाला स्वतःची यात्रा समजून घेण्याची सुवर्ण संधी आहे. आता या 3 महिन्यामध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. दैनंदिन ध्यान केलं पाहिजे. सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. योगा केला पाहिजे. मंत्र जप किंवा गुढीपाडव्यापासून सुरू केलेले संकल्प हे तुम्हाला ऊर्जा देणारे ठरणार आहेत. तर मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.